नमस्कार लाडक्या बहिणींनो, बघा आता लाडक्या बहिणीसाठी एक मोठी खुशखबर आलेली आहे. ज्या लाडक्या बहिणींचे हप्ते थकलेले आहेत, अशांनी काय करायचं आहे, जे आपल्याला पाठीमागं जे शासनाने सांगितलं होतं, ज्यांचे थकीत हप्त्यासाठी त्यांनी ई-के-वाय-सीची ई-के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तर राहिलेले पूर्ण जे थकीत हप्ते आहेत तुमचे, ते काय होणार आहे, तर सर्वचे सर्व हप्ते तुम्हाला मिळणार आहेत. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, लाडकी बहीण .gov.in जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, चेक करायचं आहे. तुम्हाला त्या पात्र लाभार्थी जी यादी असते, म्हणजे तुमचा आधार नंबर टाकून तुम्हाला के-वाय-सीची प्रक्रियेमध्ये तुमचं नाव येतं आहे का नाही, आधार नंबर तो येतो आहे का नाही, हे चेक करायचं आहे. आणि चेक करून मग परत जर येत असेल तर के-वाय-सी करायची, नसेल येत तर पात्र लाभार्थीच्या यादीत नाव नाही असं जर येत असेल तर मग तुम्ही काय करायचं आहे, तुमचं अकाउंट चेक करायचं आहे. त्याला आधार लिंक आहे का नाही हे काय करायचं आहे, पाहायचं आहे. त्यानंतर आता 31 मार्च जवळपास जवळच आलेला आहे. 7 दिवसावर आलटी येऊन ठेपलेला आहे. ज्या लाडक्या बहिणींची अद्याप के-वाय-सी करणं बाकी असेल, के-वाय-सीची तिसरी प्रक्रिया आहे ही. आणि तिसऱ्या प्रक्रियेमध्ये जर तुम्ही दूर राहताल आणि त्यापासून जर वंचित राहताल आणि के-वाय-सी जर तुम्ही नाही करताल, तर तुमचे हप्ते कायमचे बंद होऊ शकतात, स्टॉप होऊ शकतात. त्यामुळं मग जे पात्र लाभार्थी आहेत, ज्यांचे हप्ते स्टॉप झालेले आहेत, त्यांना शेवटचे 7 दिवस काय आहे, बाकी आहे. आणि त्या शेवटच्या 7 दिवसात बाकी असल्याने तुम्ही काय करायचं आहे, लवकरच तुमची के-वाय-सीची प्रक्रिया तुम्ही लवकर पार करायची आहे. आता जर तुम्ही जर या के-वाय-सीपासून दुर्लक्ष करताल आणि वंचित राहताल, तर मग परत तुम्हाला येणारे हप्ते तुमचे स्टॉप होऊ शकतात, कायमचे बंद होऊ शकतात. सध्या त्याला जे बंद पडले त्याला काही ऑप्शन नाही, पण ज्यांचे ई-के-वाय-सी बाकी आहे, म्हणजे बँकेची ई-के-वाय-सी, अशाने मग थोडीशी ते बँकेची ई-के-वाय-सीकडे काय करायचं आहे, पाहायचं आहे, लक्ष द्यायचं आहे, पाहायची ती आपली ई-के-वाय-सी आहे का नाही. आणि मग चेक करून परत काय होणार आहे, त्यांना ते हप्ते मिळणार आहेत. कारण जे पात्र लाभार्थी आहेत, त्यांचे पात्र लाभार्थ्याच्या यादीमध्ये किंवा ई-के-वाय-सीच्या यादीत त्यांचं नावही नाही, तो आधार क्रमांकही नाही. आणि त्यामुळं मग ई-के-वाय-सी त्यांनी जी केलेली आहे ती बरोबर व्यवस्थित केलेली आहे, तरीही त्यांचे हप्ते स्टॉप केलेले आहेत. अशा लाडक्या बहिणींनी आपलं अकाउंटची आधार लिंक आहे का नाही हे पाहायचं आहे, चेक करून घ्यायचं आहे. काहीतरी चुका असेल आपली, ते आधार लिंक व्यवस्थित करून घेऊन ठेवायचं आहे. मग येणारा हप्ता काय होणार आहे, त्यांना मिळणार आहे. त्यामुळं मग जे के-वाय-सीपासून लाडक्या बहिणींनी दुर्लक्ष केलं आहे, आज करू, उद्या करू, परवा करू, कधी-कधी लक्षातून हे जात आहे. तरी पण ज्यांचं के-वाय-सी केलेली आहे, अशांनी परत काय करायचं आहे, चेक करून घ्यायचं आहे. आपला नंबर त्या पात्राला एडिटिंगच्या यादीत आहे का, दुरुस्तीच्या यादीत आहे का, हे पाहायचं आहे. आधार नंबर टाकायचा आहे वेबसाईटला जाऊन आणि चेक करून घ्यायचं आहे. तुम्ही जर चेक नाही केलं आणि तुम्ही जर ह्याच्यात दुरुस्तीच्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल आणि मग परत तुमच्या हप्त्याला काय होऊ शकतं, स्टॉप होऊ शकतो, होल्ड हप्ते होऊ शकतात. बऱ्याच लाडक्या बहिणींचे हप्ते काय झालेले आहेत, सध्या स्टॉप केलेले आहेत, बंद केलेले असल्या कारणानं तुम्हीही तुमचे काय करायचे आहेत, चेक करून घ्यायचे आहेत, पाहायचे आहेत. तुम्ही जर चेक नाही केले, पाहिले नाही आणि जर तुमचं दुरुस्तीच्या यादीमध्ये नाव असलं, तर मग तुमच्या हप्त्याला होल्ड होऊ शकतो. त्यामुळं मग काय करायचं आहे, लक्ष द्यायचं आहे, चेक करून घ्यायचं आहे, ते पाहायचं आहे आपण दुरुस्तीच्या यादीमध्ये नाव आहे का, दुरुस्तीच्या यादीमध्ये आपण बसतोत का, हे सर्व गोष्टी काय करायच्या आहेत, पाहून घ्यायच्या आहेत. धन्यवाद.